सुरुवातीला महत्त्वाची घडामोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांनी एकाच विमानातून मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास केला। त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते। या नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास केलाय। त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही होते। या नेत्यांच्या एकत्र प्रवासामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या तसेच केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदाची चर्चा चांगलीच रंगली आहे। तर राज्यामध्ये जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळणार असल्याच्याही चर्चा आहे। मात्र दोन्ही राष्ट्रवादींकडून या चर्चा फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत। असं असलं तरी भेटीगाठींचा सिलसिला सुरूच आहे। काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। याच वेळेस वर्षा निवासस्थानी तटकरे आणि पटेल उपस्थित होते अशीही माहिती आहे। या भेटीनंतर आता पुन्हा एकदा जयंत पाटील आणि फडणवीसांनी एकत्र विमान प्रवास केलाय। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत। चांगली गोष्ट आहे, पेट्रोल वाचवत असावेत, त्यामुळे एकत्र एका विमानातून त्या ठिकाणी ते जात असावेत। आता ते इंडिगोचं विमान होतं का प्रायव्हेट होतं हे मला तरी सांगता येणार नाही। जयंत पाटील साहेब ज्या दिशेने जात होते त्या दिशेने मुख्यमंत्री साहेब सुद्धा जात असतील आणि मोठे नेते एकत्र आल्यानंतर चर्चा होतच असते। पण ती चर्चा काय नेहमी राजकारणाचीच होती असं नसतं। विमानामध्ये कोण कोणाबरोबर प्रवास करतो तर विमान आहे, विमानामध्ये माझ्याबरोबर राजीव गांधी आपलं राहुल गांधी सुद्धा प्रवास करू शकतात। प्रवास करायला काय मना आहे। महत्त्वाची घडामोड आहे। शरद पवार यांच्या पक्षाचे 8 खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हे खासदार पंतप्रधानांना भेटणार आहेत। याआधी शिंदेच्या खासदारांसह टीएमसीतून फुटलेल्या खासदारांनीही पंतप्रधानांची भेट घेतली होती। या सर्व भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेत सादर होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार उद्या पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात हे 8 खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत। राज्याच्या काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या अनुषंगानं ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान शुक्रवारीच ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। यावेळी टीएमसीतून फुटलेले 20 खासदारही मोदींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते। या सर्व भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेमध्ये सादर होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। दुसरीकडे शरद पवारांसह त्यांच्या नेत्यांच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दिल्लीमध्ये भेटीगाठी वाढल्यात। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्यात। याच मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सूचक वक्तव्य करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलंय। दुसरीकडे रोहित पवारांनी डिलिमिटेशनच्या विधेयकावर केलेल्या 2 वक्तव्यांचीही चांगली चर्चा आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या मुद्द्यावर भाष्य केलंय। आमचं लक्ष आहे ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत। आता डिलिमिटेशनवर त्यांची भूमिका काय आहे आज बोलणं उचित नाही। तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत? पवारसाहेब ज्येष्ठ आहेत ठीक आहे, पण इतर जे जात आहेत त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहेत। याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं। जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना इच्छापेक्षा माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील, कोणी अनुपस्थित राहणार नाही। सगळं व्यवस्थित झालं डिलिमिटेशन मध्ये, तर तुमचा डिलिमिटेशनला पाठिंबा असणार तुमच्या पक्षाचा? याचे निर्णय त्या आमच्या तिथल्या पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई घेतील। कोणीही कुठेही जात नाही आणि कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत। ज्या पद्धतीनं तुमचे खासदार तुम्हाला सोडून गेले तुम्हाला कळलं नाही, तसंच येणाऱ्या काळात उरले सुरले महाविकास आघाडीतले आणि इंडिया ब्लॉकमधले ब्लॉक झालेले पक्ष देखील तुमची साथ सोडतील।
माझ्या समाजाच्या लेकरांसाठी कुठल्याही टोकाला उतरू शकतो असं मनोज जरांगे म्हणाले. जीवघेणं उपोषण करू शकतो तो कोणाचा जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही असा इशारा जरांगेंनी दिलाय. तर आपण चर्चेतून मार्ग काढू असं मंत्री उदय सामंत यांनी जरांगेंना आश्वासन दिलंय. मला माझ्या समाजाच्या लेकरासाठी प्रमाणपत्र पाहिजे. एक शब्दाने सुद्धा तुम्हाला दुखवणार नाही, पण तुम्ही चूक सुधारली नाही तर तुमचा दुमता काढल्याशिवाय मी सोडणार. तुमच्यात किती ताकद येते हे मला माहिती आणि माझ्या मराठ्यात किती आहे हे तुम्हाला पण माहिती. मराठे गाडी सुद्धा बसून नाही द्यायची, ती वेळ येऊ देऊ नका. आणि मी माझ्या जातीच्या लेकरासाठी कुठल्याही टोकाला उतरू शकतो. मी जर जीव घेणं उपोषण करू शकतो तर मी कोणाचा जीव घ्यायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही. माझी त्यांना विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, बावनकुळे साहेब असतील, ही सगळी लोक मराठा समाजाला प्रामाणिकपणानं न्याय देण्याची भूमिका घेत आहेत, त्यांनी घेतलेली आहे. ओबीसीच्या आरक्षणावर परिणाम न होता माननीय शिंदे साहेबांनी मराठा समाजाला प्रचंड पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याच्यामुळे गैरसमजातनं वैयक्तिक पातळीवर कोणावर बोलू नये ही देखील माझी त्यांना विनंती आहे. आणि त्यांच्या ज्या शंका आहेत, त्यांचे जे काही गैरसमज दूर झालेले आहेत ते आम्ही नक्की दूर करणार आहोत ना. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आपण चर्चा करू, आपण चर्चेतनं पुढे जाऊ. महत्त्वाची घडामोड आहे. राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. स्वतः गाडी चालवत कामाचा आढावा घेतला. महामार्गाचं काम चांगलं करा हा सल्ला राज ठाकरे यांनी कंत्राटदाराला दिला. रस्ता फार काळ टिकणार नाही असेही राज ठाकरे म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाच्या कामावरून राज ठाकरेंनी सरकारवर टीकाही केली आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाचं काम अजूनही पूर्ण होऊ शकलेलं नाही. आज राज ठाकरेंनी स्वतः गाडी चालवत या महामार्गाचा आढावा घेतला. तसंच या महामार्गाचं काम चांगलं करा असाही सल्ला राज ठाकरेंनी कंत्राटदाराला दिलाय. मात्र हा रस्ता फार काळ टिकणार नाही अशी महत्त्वाची टिप्पणीही राज ठाकरेंनी पाहणी वेळी केली. रस्ता पाहिला सगळी माती रस्त्यावरती हा रस्ता फार काळ टिकणार नाही, काळजी घ्या. दरम्यान या पाहणीपूर्वी राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोपही केले. आतापर्यंतचा रिवाज असा आहे की तुम्हाला जर रस्ता बांधायचा असेल तर ज्याला लँड ॲक्विजिशन म्हणतो, ती लँड ॲक्विजिशन ही सरकारने करून द्यायची असते आणि मग पुढे कंत्राटदार ती गोष्ट करतो. हे सगळे रस्ते करत असताना प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम आलेला आहे की जागा संपादित केलेली नाही. कंत्राटदाराला कंत्राट देऊन मोकळे झालेत, पैसे गेलेत, पैशातनं त्यांचे टक्के गेलेले आहेत आणि रस्ता तिकडेच आहे. हे वर्षानुवर्षे याच गोष्टी होत आल्यात. शहरं उभी करायची, रस्त्यांची वाट लावून टाकायची, त्याच्यामध्ये जमिनी विकायच्या आणि जमिनी विकणे एवढा एकमेव धंदा महाराष्ट्रात सुरू आहे. आता कोकणात तर सर्वात जास्ती. सन्माननीय राज ठाकरे असो मनसे, हे त्यांचा मित्र पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला तुमच्या काळात तुम्ही या बाबतीत काय केलं, दिरंगाई कशी केलीत, कंत्राटदाराशी काही चर्चा सल्ला मसलत केलीत का, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला विचारणार आहेत का, हा प्रश्न आहे. आणि जर राज ठाकरे किंवा मनसे स्वतःच्या मित्र असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या काळातल्या दिरंगाईचा प्रश्न विचारणार नसून ही पाहणी करणार असेल तर केवळ ती राजकीय पाहणी आहे. तर तिसऱ्या मुंबईत काय आणणार हे महाराष्ट्राला माहिती आहे का? तिसऱ्या मुंबईतील नोकऱ्यांसाठी आपण मुलांना तयार करतोय का, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला विचारला. तर तिसऱ्या मुंबईत लाखो लोकांना रोजगार मिळेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तिसरी मुंबई आता काय, तिसरी मुंबई काय, दुसरी मुंबई काय चालू आहे, त्या तिसऱ्या मुंबईची जाहीर केली. आता मी तुम्हाला साधी गोष्ट फक्त वाचून दाखव. या तिसऱ्या मुंबईमध्ये काय गोष्टी येणार आहेत तर इथे एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, संशोधन संस्था आणि बीकेसी पेक्षाही मोठं व्यावसायिक केंद्र उभारलं जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि उच्च मूल्य सेवा उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे इथे कोण तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला काय आणायचंय ते महाराष्ट्राला माहिती आहे का? महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टींसाठी? म्हणजे आपल्याकडचा जो कोणी शेतकरी आहे, आपल्याकडचा जो कोणी जमीनधारक जो आहे, तो फक्त माझी जमीन मालक एवढाच राहणार आणि त्याच्या समोर ही तिसरी मुंबई उभी राहणार, काय ह्याला काय करायचंय ते, आणि तो फक्त बघत राहणार. दुसऱ्या मुंबईमध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट केला, तिथं एड्युसिटी करतोय, मेडिसिटी करतोय, स्पोर्ट्स सिटी करतोय, एरो सिटी करतोय. त्यामुळे तिसऱ्या मुंबईमध्ये अतिशय पद्धतशीर आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन त्या ठिकाणी होत आहे. हजारो लाखो लोकांना रोजगारही मिळेल आणि त्या भागाचा कायापालट होईल. महत्वाची घडामोड आहे. बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना घडली. कारवार एव्हिएशन एजन्सीचं प्रशिक्षण विमान कोसळलं. टेक ऑफ करताना विमान रनवेवर घसरलं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. बारामती एअरफील्डवर प्रशिक्षणादरम्यान एक विमान धावपट्टी बाहेर गेल्यामुळे अपघात झालाय. सुदैवानं या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झाली नसून मोठा अनर्थ टळलाय. कारवार एव्हिएशन कंपनीचं हे विमान होतं. या विमानामध्ये कॅप्टन चिराग शशिकांत दोईफोडे हे पायलट इन कमांड होते, तर अभिजित जुंद्रे हे कॅडेट होते. या विमानातून आपत्कालीन परिस्थितीसाठीचा सराव सुरू होता. सरावादरम्यान विमानाला धावपट्टीवर पूर्णपणे थांबवता आलं नाही. त्यामुळे हे विमान धावपट्टी बाहेर गेलं आणि विमानतळाबाहेरील भागात कोसळलं. सुदैवानं या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाहीये. मी चौकशी केली तेव्हा असं कळलं की जे आमचं कारवार एव्हिएशन स्कूल आहे त्याचं फक्त विमान खालीच होतं, वरती काही उडलेलं नव्हतं. पण ते वळण घेताना त्याचं एक चाक बाजूच्या एका साईडला ते अडकलं, एवढंच झालेलं आहे. बाकी काही विशेष नाही. मनुष्यहानी वगैरे काही झालेली नाही आहे. हे जे काही ट्रेनिंगचे तिथं स्कूल चालवतात आणि तिथं जे काही छोटे मोठे विमानं आहेत, माझ्या अंदाजाने 5 ते 6 ॲक्सिडेंट तिथं झाले असावे. त्यामुळे कुठेही शासनामध्ये असणारे एव्हिएशन मंत्रालयाचे जे अधिकारी आहेत त्यांचं कुठेही या ट्रेनिंग स्कूलवर न बारामतीच्या न कुठल्याच या देशातल्या लक्ष आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. महत्वाची घडामोड. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा या मागणीसाठी अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात आज तब्बल 3 आंदोलनं झाली. रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे अशी आंदोलकांची मागणी आहे. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा या मागणीसाठी आज अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात तब्बल 3 आंदोलनं झाली. सिन्नरमध्ये आमदार सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावर आंदोलन झालं, तर संगमनेर आणि हिवरगाव पावसा या ठिकाणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यासह पुणे नाशिक रेल्वे कृती समितीनं चाकणमध्ये आंदोलन केलं, तर मंचरमध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडलं. तब्बल 16,000 कोटी रुपयांचा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आहे. नारायणगावच्या JMRT दुर्बिणीला धोका निर्माण झाल्यानं या प्रकल्पाचा मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय झालाय. तर पुणे चाकण राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळेफाटा संगमनेर सिन्नर नाशिक असा हा मूळ मार्ग आहे. तर रेल्वे मंत्रालयाकडून नाशिक शिर्डी पुणतांबा आणि अहिल्यानगर चाकण अशा पर्यायी मार्गाचं सर्वेक्षण करण्यात आलं. या नव्या सर्वेक्षणामुळे खेड आंबेगाव जुन्नर संगमनेर सिन्नरच्या नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. दरम्यान सिन्नरमध्ये आज सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. या आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ आजेही सहभागी झाले होते. यावेळी तांबे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना फोन करून समस्याही मांडल्या. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निकाल जो आहे त्या कमिटीचा तो 60 दिवसात लागला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कमिटीने दुसरं आमची मागणी अशी आहे की कमिटीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता जनभावनेचा पण विचार केला पाहिजे. बरोबर आहे. या 2 मागण्या आहेत भाऊ, तर तुम्ही सांगा काय करायचं. नक्की त्याचा 100% विचार होईल. मी मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा सांगतो, कमिटीला सांगतो 60 दिवसातच निकाल द्यायचा आहे. सगळा काय असेल नसेल तो अहवाल द्यायचा आपला. हो, काय अडचण नाही. जनसुनवाई झाली पाहिजे भाऊ. कमिटी गावोगाव तालुक्यात आली पाहिजे. नक्की आपण तसंही कमिटीला सांगतो मी, सगळं आपलं ऐकून घेतील. भाऊ आता मला CM साहेबांचा पण काल रात्री फोन होता.
त्यांचं पण म्हणणं तेच आहे, पण तुम्ही हे थोडंसं तुमच्या प्रशासनाला सांगा की आम्हाला लेखी देऊन टाका की जनसुनवाई होईल आणि 60 दिवसाची मुदतवाढ देणार नाही, अशा 2 गोष्टी आम्हाला लेखी देऊन टाकायला सांगा. हो, लेखीचे शब्द मी तुम्हाला लेखी देऊन टाकतो, पण तुम्ही संपवा, काय अडचण नाही. माझा शब्द आहे, मी तुम्हाला लेखी देतो. तर पुढे या आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. दरम्यान यावेळी पोलिसांनी आमदार सत्यजित तांबे यांनाही ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात नाशिक पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर प्रशासनाला निवेदन देत हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. भरे गावात जंगी स्वागत झालंय. जरांगींवर जेसीबीतून पुष्पवृष्टी केली जाते. तर पुढच्या घडामोडीकडे रायगडच्या कर्जत मधल्या कोंदिवडी गावातल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधलं. शाळकरी मुलीच फील्ड रिपोर्टर बनल्या. हातात छत्रीचा माईक बनवत रस्त्याच्या दुरवस्थेची पोलखोल या विद्यार्थिनींनी केली. या विद्यार्थिनींनी गावातील रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, चिखलातची झालेली डबकी आणि त्यावरून होणारी अपघाताची भीती कॅमेऱ्यासमोर मांडली. प्रशासनाचा कारभारच उघड केलाय. आपण आज आलेलो आहोत कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर. तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला ह्या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल. तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे. अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही. तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत. तुम्ही बघू शकता. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये. तर आजची न्यूज इथं संपते. रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार. धन्यवाद. पुढच्या घडामोडीकडे कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले. मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून टोकाचा संघर्ष होता. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत फडणवीसांच्या मध्यस्थीने मुश्रीफ आणि घाटगे यांच्यात मनोमिलन झालं. त्यानंतर हे दोघं एका व्यासपीठावर दिसले. दोघांनी एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. संघर्ष झाल्यानंतर मुश्रीफ साहेब आणि समरजित राजे हे एकत्रित आले आणि भविष्याची वाटचालही त्यांनी एकत्रित करायचं ठरवलं. ही आनंदाची गोष्ट आहे. मी एवढंच म्हणेन, नांदा सौख्य भरे. नेत्यांनी ठरवलं तर किती अंडरस्टँडिंगने कामं होऊ शकतात. फेव्हिकॉलचा मजबूत जोड हा मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. समरजित राजे, तुम्हाला देखील सांगतो, मुश्रीफ साहेबांनी, मी, चंद्रकांत दादांनी, आम्ही तुमची सगळी जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. तर कुणावर विश्वास ठेवून उपोषण सोडायचं याचा जरांगेंनी विचार करायला हवा होता, असा सल्ला विनायक राऊत यांनी दिलाय. विचार केला असता तर मराठा समाजाला तोंडघशी पडण्याची वेळ आली नसती, असंही विनायक राऊत यांनी म्हटलंय. जरांगे पाटील यांनी केवळ उपोषण आहे की उपोषण अशा पद्धतीचं पॅटर्न न राबवता तुम्ही एकदा उपोषण केल्यानंतर कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर विश्वास ठेवून उपोषण सोडायचं याचा विचार जर अगोदरच केला असता आज अशा पद्धतीने मराठा समाजाला तोंडघशी पडावं लागलं.